नकळत भेटली ती मला. भाग 5. सचिनने त्या माणसाला विचारले असता त्याने त्याला सांगितले की मी हे सर्व स्वतः न करता माझ्याकडून करून घेतलं आहे, पण मी त्याचं नाव नाही सांगणार असं सांगितल्यावर सचिनने त्या माणसाला धमकावलं. तेव्हा कुठे त्या माणसाने सचिनला सर्व सांगायचं कबूल केलं. त्याने सांगितलं, या सर्वाच्या मागे दुसरं तिसरं कोण नसून तुझी आई आहे. सचिन शॉक झाला. सुमित पण ऐकत बसला. असं कसं? आई असं का करेल? तू खोटं बोलू नकोस, खरं सांग, तू का माझा वाटलाग करतोयस, का माझ्या जीवावर उठलायस? हे बोलल्यावर तो बोलला की तुझ्या आईलाच विचार की ती असं का करते. तिने मला हे सर्व करायला सांगितलं न मी केलं. यापेक्षा मला जास्त काही माहीत नाही. सचिनने पोलिसांना फोन करून बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र आता स्वतःच्या आईने असं का केलं असेल असा प्रश्न त्याला पडत होता. तो तसाच घरी निघून गेला. आईला बोलावलं व विचारू लागला की तू असं का केलंस. तेव्हा तिचं उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती त्याला बोलली, हो मीच केलंय सर्व, कारण विवेकला सर्व प्रॉपर्टी मिळावी. विवेक हा सचिनचा लहान भाऊ, पण तो इथे राहत नसे. तो कॅनडामध्ये राहत होता. त्याला कंपनीमध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता. त्याचं पेंटिंगमध्ये मन लागे, पण भविष्यात आपल्याला कंपनी तर पाहावीच लागणार, म्हणून तो कॅनडामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होता. आणि त्याचं शिक्षण पूर्ण व्हायला फक्त 1 वर्ष राहिलं होतं. ती सचिनला म्हणाली की विवेकची प्रॉपर्टीमध्ये खरी हिस्सेदारी आहे, पण सचिनने ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली होती हे तिला खूपच होतं. कारण जर त्याने अशाच प्रकारे कंपनी सांभाळली असती तर ती कंपनी सचिनला भेटली असती याची तिला भीती होती. म्हणूनच तिने सचिनला मारायचा प्रयत्न पण केलेला, पण तो वाचला. जेव्हा नैना कंपनीमध्ये जॉईन व्हायला येत असते तेव्हा पहिल्याच दिवशी जो बाईचा अपघात झाला तो खरा सचिनसाठीच घडवून आणलेला असतो. पण सुदैवाने सचिनची गाडी पुढे न येता त्या बाईची गाडी पुढे येते आणि तिच्या दुर्दैवाने तिला लागतं. हे सर्व ऐकून सचिन शॉक होतो. सचिन हा तिचा सख्खा मुलगा नसतो, तो तिच्या सवतीचा मुलगा असतो. म्हणजे सचिनची आई सचिन खूप लहान असतानाच अपघात होऊन मरण पावते. त्यामुळे सचिनचे पप्पा दुसरं लग्न करतात आणि मग त्यांना विवेक होतो. सचिनला हे सर्व माहीत नसते. त्याच्यापासून त्याच्या पप्पांनी ही गोष्ट लपवलेली असते. त्यामुळे त्याला वाटत असते की हीच माझी आई आहे. तो खूप दुःखी होतो. हे सर्व त्याने स्वप्नात पण विचार केलेला नसतं. सचिनचे पप्पा कंपनीमध्ये असताना त्यांना एक फोन येतो. फोनवर सांगितलं जातं की सचिन घरी आलेला आहे. आता सचिन कंपनीमध्ये असायला हवा ना, तो घरी काय करतो असा विचार त्याचे पप्पा करतात. ते सचिनला फोन करतात. सचिनला म्हणतात की तू आता घरी का, कंपनीमध्ये का नाहीस? ते चिडतात. पण तेवढ्यात सचिन त्यांना सर्व हकीकत सांगतो. हे सर्व ऐकून त्यांचे पप्पा लगेच घरी जायला निघतात. घरी पोचून ते बायकोला सर्व घडलेलं विचारतात. ती कबूल करते. ते तिला म्हणतात, म्हणूनच काय तू सचिन आणि नैनाचं नातं तोडायचा प्रयत्न करत होता? कारण माझ्या वडिलांनी मरणाआधी मृत्यूपत्र लिहिलंय. त्यात अशी अट आहे की जर सचिनने गरीब मुलीशी विवाह केला तर त्याला प्रॉपर्टी मिळेल. आणि म्हणून तू पूजाला बोलवलं आहेस इथे राहायला? तर ती म्हणते हो, कारण मला ते मृत्यूपत्र माहीत होतं. तुमच्या वडिलांनी तुमच्या नावावर काही न करता अशी अट ठेवली, त्यामुळे मला हे नाईलाज करावं लागलं. सचिनचे पप्पांनी आधीच पोलीस बोलवून घेतलेले आणि सचिनच्या आईला पोलिसांच्या हवाले केलं आणि सचिनची माफी मागितली आणि नैनाला बोलावून घेतलं. त्यांच्या लग्नाला होकार देऊन त्यांचं लग्न लावून दिलं. 1 वर्षाने जेव्हा विवेक परत भारतात आला तेव्हा तो आपल्या आईला भेटायला तुरुंगात गेला. त्याच्या आईने त्याचे कान भरायचा प्रयत्न केला, पण विवेकने काही ऐकलं नाही. आणि मला कंपनी किंवा प्रॉपर्टी नको, यात मला काही इंटरेस्ट नाही, या जिम्मेदारी मी घेऊ शकत नाही असं सांगितलं. त्याने स्वतःच्या पप्पांना पण हेच सांगितलं आणि मी कायम कॅनडामध्येच राहणार आहे असेही सांगितलं. नैना सचिनच्या आयुष्यात आल्यामुळे सचिनचं आयुष्य बदलून गेलं आणि नैनामुळेच त्याला त्याच्या आईचं खरं रूप समोर आलं. अशा प्रकारे ती त्याला नकळत भेटून त्याचं आयुष्य बदलून प्रेमाने बहरवलं. तात्पर्य: माणसाने आपल्याजवळ जे आहे त्याच खुश समाधानी राहावे. जास्त लालच केल्याने हाती काही येत नाही. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.